अजब रमा राघवची जोडी। ती बघ आपले लवबर्ड्स आले। राघव सर, रमा, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। हाय रमा, तू राघव सरांबरोबर कशी आलीस ग आता? सरांनी तुला पिकअप केलं का? अगं पिक करायची काय गरज आहे, आता रमा राघव सरांच्याच घरी राहते ना। हो ना? काय? एक मिनिट, तुम्हाला हे कसं कळलं? घरच्या गोष्टी बोलायची जागा आहे का? चला कामाला लाग। अरे हो, घरातल्या गोष्टी तर तुम्ही येता येताच बोलत असाल, आणि आता तर काय प्रवास रोज एकाच दिशेने तर होतोय। प्लीज आपण हे सगळं नंतर बोलूया का प्लीज? पण हे सगळं झालं कसं, आम्हाला पण सांग ना। तू राघव सरांच्या घरी का राहतेस? मी सगळं सांगेन ना, नंतर सांगेन पण। ओके प्लीज आता काम करूया का आपण? आम्हाला त्या बर्थडेच्या दिवशीपासूनच डाऊट होता की दाल में कुछ तो काला है। ऑफिस मध्ये तुम्हाला कामं करायची आहेत का हसत खेळत गप्पा मारायच्या आहेत ते सांगा। बोला मॅडम, कालचा डेली रिपोर्ट कुठे? वैभव सर, तुमची बॅक एंड टीम आज ट्रबल शूटिंग करणार होती, त्याचं काय झालं? नाही, कामं करायची आहेत का फक्त गॉसिप करायचं आहे ते कळू दे मला एकदा। हो राघव, जातो। राघव सर प्लीज रिलॅक्स, तुम्ही चिडू नका ना। हो कसा रिलॅक्स होऊ रमा मॅडम, श्रुतीशी माझं बोलणं होत नाही तोपर्यंत चैन नाही पडणार मला। राघव सर काय करताय, कोणाला कॉल करताय तुम्ही? श्रुती, तुला कॉल येतोय। कोणाचा आहे बघ ना। राघव दादा। काय बघतीये, घे ना। घ्यावा तर लागेल। हॅलो। हा श्रुती, कुठेच ग? मी कुठे असणार, मी कॉलेजमध्ये आहे। अरे सकाळपासून लागोपाठ लेक्चर सुरू आहेत आणि आताही पुढचं लेक्चर लगेच सुरू होणार आहे। चल मी ठेवते फोन, बाय, नंतर बोलूयात आपण। हा बाय बाय बाय। रिलॅक्स राहा तुम्ही राघव सर। काय म्हणाली ती? खोटच बोलते। आज राघव अचानक का चिडला? एरवी तर तो कधी आवाज वर करून सुद्धा बोलत नाही। हो ना, मला काय वाटतं माहितीये, रमा आणि राघव सरांचं ना घरी काहीतरी भांडण झालं असणार, म्हणूनच राघव सर आपल्यावर चिडले असतील का? पण ते दोघेही एकत्र आले म्हणजे भांडण नक्कीच झालं नाहीये। ए गाईस, पण काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे। गाईस तुमचं काय चाललंय, काय बडबडताय तुम्ही आल्यापासून? बघा ऍटलीस्ट राघव सरांचं स्टेट ऑफ माइंड तरी बघा ना, ते तरी बघून बोला तुम्ही। राघव सर आज जरा डिस्टर्ब आहेत ना, आम्हाला वाटलंच। वैभव सर, हो ना, आपण ना राघव सरांना जाऊन सॉरी बोलूया। एक मिनिट थांबा प्लीज, तुम्ही असं काही करू नका। आता त्यांना एकट्याला राहू दे, जस्ट लीव हिम अलोन फॉर सम टाइम। तुम्ही नंतर काय ते बोला, ओके? पण झालंय काय ते आपण नंतर डिस्कस करूया। रात्र ते आपण डिस्कसच नको करायला। हे बघा, आता तुम्ही प्लीज कामाला लागा, नाहीतर राघव सर पुन्हा आणखीन चिडतील। नाही, ती रिस्कच नको, चला आपण कामाला लागूया प्लीज। नेहा, तू एक गोष्ट ऑब्झर्व करतेस का ग? काय? अगं आपली रॅम्स बघ ना, राघव सरांना किती अटॅच झाली आहे ते।
बघ ना, ती त्यांचे सगळे मूड सांभाळते आता. हो ना. हे चल कामाला लागू. रमा मॅडम, जरा एक मिनिट. बरेच मिस्ड कॉल्स येतो. हो, मलाही आलं. घरी काहीतरी झालं असणार बहुतेक, त्याशिवाय इतके कॉल येणार नाहीत ना. आजी बरी असेल ना? काय राघव सर, तुम्ही प्लीज पटकन पटकन आईना कॉल करा आणि विचारा काय झालं ते. फास्ट फास्ट प्लीज प्लीज. अगं बाई, राघवचा फोन येतोय. राघवचा फोन आहे का? हो हो. काय म्हणतोय बघ बघ. हो. हा राघव बोल. हॅलो आई. हा अगं काय किती कॉल्स केलेस तू? घरी सगळं ठीक आहे ना? आजी बरी आहे ना? हो हो, आजी अगदी ठणठणीत आहे, काळजी करू नकोस. अरे तुम्ही दोघं डबे घरीच विसरून गेलात ना, म्हणून तुम्हाला मी कॉल करत होते हे विचारण्यासाठी की तुम्ही दोघं जेवणाचं काय करणार आहात, की डबे सरळ ऑफिसमध्ये पाठवून देऊ दोघांचे. नाही मी बघतो, करतो काहीतरी. आई आई एक मिनिट, परत एकदा सांग ना आजी बरी आहे का ते. आजी एकदम ठणठणीत आहे रे राघवा. आता त्रास देऊ नकोस. आणि हे बघ, येताना ना माझ्यासाठी ते नवीन इयरफोन घेऊन ये. हे बघ, हे असं सगळं तुटून गेलं गाणं, कळत नाही रे मग काय बघतोय आपण. नवीन घेऊन ये. हा, आणतो आणतो. हा आई. आता कळलं का? आई एकदम ठणठणीत आहेत. हो चल ठेवतो आता. आजीच्या बाबतीत काही वाईट घडलं नाही, ही देवाची कृपा होती. पण श्रुतीच्या बाबतीत खमॉन कार्तिकीय, हे काय? तुम्ही काहीच खात नाहीयेत. कॉफी मागवायची का तुम्हाला? नाही नाही, खरंच मला काही नकोय. ते तुम्ही काही महत्वाच्या कामासाठी मला बोलावलं होतं. नाही, सहज बोलवलं होतं. काय आहे, माझी रमा तिथे तुमच्या घरी राहते ना, तर मला तिची खूप काळजी वाटते. आणि तुम्ही सगळे तिच्याशी कसे वागता हे मी स्वतः बघितलंय. तुम्ही होतात तिथे. पण कसं आहे ना, तुम्ही तिथे आहात म्हणून मी निर्धास्त इथे. कारण ते बाकी सगळे तिथे असले ना तरी तुम्ही माझ्या रमाची नीट काळजी घ्यायची खात्री आहे मला. इनफॅक्ट मला तर असं वाटतं की तुम्ही मी बनून माझ्या रमाची काळजी घ्याल. हो हो, म्हणूनच म्हटलं की तुम्हाला इथे बोलून ना तुमचा थोडासा पाहुणचार करावा. तुम्हाला काहीतरी घ्यायलाच हवं. प्लीज. हा घ्या घ्या. धन्यवाद. तुम्हाला खरंच सांगते, जेव्हा जेव्हा तुम्ही आमच्या घरी ऑफिसमध्ये पूजा केली आहेत ना, माझं मन इतकं प्रसन्न झालंय. फॅन्टॅस्टिक. खरं सांगू, अगदी गजानन गुरुजींचा मुलगा शोभता तुम्ही. वंडरफुल. सगळी देवाची कृपा. पण गजानन गुरुजींशी बोलताना मला एक गोष्ट मात्र कायम जाणवते. ते त्या राघवला खूप चुकतं माप देतात. इनफॅक्ट असं एकट्याच कौतुक करतायत. असं का? राघव सर अजूनही किती रेस्टलेस आहेत. त्यांच्याशी बोलायला पाहिजे. राघव, मला बोलायचं तुझ्याशी.
प्लीज आपण कॅफेटेरियामध्ये जाऊया. चला. नाही म्हणजे खरं तर गजानन गुरुजींचा वारसा हा तुम्हीच चालवणार आहात ना. तुम्हाला त्यांच्या इतकाच मान मिळायला हवा. पण असं होताना दिसत नाही. म्हणजे तो राघव लहान आहे, इनफॅक्ट तुमचं प्रोफेशन सोडून भलतीकडेच नोकरी करतोय, पण त्याला तुमच्यापेक्षा जास्त महत्व आहे. आय एम टेलिंग यू, मला हे अजिबात आवडलेलं नाही, पटत नाही. आय जस्ट डोंट लाईक दिस. लावण्य मॅडम, मग सगळ्या गोष्टींची किती व्यवस्थित पारख आहे. बरोबर ओळखलत तुम्ही. तुम्ही जे बोलताय ना ते अगदी बरोबर आहे. माझा आमच्या आबान इतकाच चांगला अभ्यास आहे, पण कुठेही पूजा सांगायची असेल, पठण करायचं असेल तर माझ्या आधी माझ्या आधी सगळा मान तो राघवलाच मिळतो. फक्त त्याचेच लाड. आणि हे आता नाही, लहान असल्यापासून हा अन्याय सहन करत आलोय मी. नाही, मला वाटलंच होतं. तुमच्याकडे बघितलं ना तेव्हाच मला जाणवलं होतं की तुमच्यावर अन्याय होतोय. पण कार्तिकेय, जस्ट डोंट वरी, ओके? ह्याच्या पुढे तुमच्या बाबतीत असं काहीच घडणार नाही. हे बघा, आतापर्यंत गिरीश मंदिराचा सगळा खर्च करत होता किंवा देणग्या देतो आहे, पण त्याला खरं तर तिथलं काहीच माहीत नाही. आणि मी ठरवलंय की यापुढे मंदिराचा सगळा कारभार मी बघणार. आणि तुम्हाला सांगते, तुमच्या इतका गाढा अभ्यास असलेला माणूस माझ्या पाहण्यात दुसरा नाहीये. धन्यवाद. मॅडम, फार उशीर झालाय. पण तुमच्याबरोबर बोलून खूप बरं वाटलं. येतो मी. अरे नाही 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 नाही, थांबा थांबा. महत्वाचं काम राहिलंय माझं. महत्वाचं काम? मॅडम, तुम्ही रमाची काळजी जरा सुद्धा करू नका. हा, अशीच कृपा राहू द्या. ऑलवेज. येतो मी. आता हाच किडा पुरोहितांचं घर सगळ्या बाजूने पोखरून काढेल. फक्त त्याला हवसलेलं खाद्य कायम पुरवत राहिलं पाहिजे. राघव सर, आपलं हे रक्षाबंधनचं जे ॲप आहे ते आय फील खूप लवकरच डेडलाईनच्या आत संपेल, नाही? तुम्हाला माहिती आहे, बबली सर खूप खुश आहेत. ते म्हणत होते की आपल्याला या प्रोजेक्टचं इन्सेंटिव्ह पण मिळेल. राघव सर, हे सर नका ना करू. मला माहिती आहे तुमच्या डोक्यात अजूनही श्रुतीचं टेन्शन आहे, पण खरं सांगू का, यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही आहे. बघा, श्रुतीने फक्त एका मुलाशी फ्रेंडशिप केली आहे, त्यात काहीच रॉंग नाही आहे. राघव सर, ती तुमची बहीण आहे ना, म्हणून तुम्हाला अशी काळजी वाटते. तुम्ही ओव्हर प्रोटेक्टिव्ह होताय. पण कसं आहे ना, कोणीच कोणाला प्रेमात पडण्यापासून स्टॉप नाही करू शकत. कोणी कधीही प्रेमात पडू शकतं. रोहित, मी असं रोज रोज तुझ्या घरी येणं बरोबर नाहीये रे. हो, मला कळतंय. मी एकटा असतो हा तुझ्यासाठी प्रॉब्लेम आहे, पण आपण कॅफेमध्ये वगैरे भेटत राहिलो तर आणखी गोंधळ होईल ग. का? आपल्याला कोणी बघितलं तर, एस्पेशली तुझ्या घरच्यांनी. मला निघालं पाहिजे. हे बघ, आज तुझ्या बरोबर खूप जास्त वेळ घालवलाय मी. उशीर होतोय
आणि घरी काय कारण देऊ मी रोज? मी येते. बाय. श्रुती, आय लव्ह यू. आय मीन टू से की श्रुती जर का कोणाच्या प्रेमात पडतेय तर त्यात काही रॉंग नाही आहे ना. आपण तिला अडवू नाही शकत आणि तिचा त्यात काहीच वॉल्ट नाहीये. आपण फक्त एवढंच बघू शकतो की तो मुलगा चांगला आहे की वाईट. राईट? बरोबर आहे तुमचं रमा मॅडम. फक्त ना एकाच गोष्टीचं वाईट वाटतं. लहानपणीपासून प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडणारी माझी बहीण आहे. ह्या बाबतीत तिने मला काहीच नाही सांगितलं. भाऊ म्हणून मी कुठे कमी पडलोय का? अजिबात नाही राघव सर. तुम्ही वर्ल्ड मधले बेस्ट भाऊ आहात. आताच बघा ना, मला वाटलं होतं की तुम्हाला जर का श्रुतीबद्दल हे सगळं कळलं तर तुम्ही चिडाल आणि म्हणाल की उद्यापासून श्रुतीने कॉलेजलाच जायचं नाही. पण तुम्ही असं काहीच नाही केलं. इनफॅक्ट तो मुलगा कसा आहे हे शोधण्यात तुम्ही मला हेल्प करताय. राघव सर, आपण दोघं मिळून त्या मुलाची इन्फॉर्मेशन काढू. तो मुलगा कसा आहे, चांगला आहे की वाईट आहे हे सगळं शोधून काढूया. आणि जर का तो खरंच चांगला असेल ना तर आपण श्रुतीला सपोर्ट करूया. डन? डन. चला आता जाऊया का मला? चला. अहो, एकीकडे रमा, एकीकडे राघव, मध्ये गुलाबाची फुलं. परफेक्ट नाही? हो. आणि गुलाबाची फुलं म्हणजे सिम्बॉल ऑफ लव्ह. लाल गुलाब म्हणजे प्रेम, प्रेम आणि फक्त प्रेम. रमा मॅडम, तो आपला जो आता प्लॅन ठरला त्याच्यावर आपण काम सुरू करूयात. हो. चला 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 चला. मला केव्हापासून तुला हे सांगायचं होतं, पण माझी हिंमतच नव्हती होत. तुझ्यासारखी संस्कारी मुलगी माझ्याबद्दल काही गैरसमज तर करून नाही ना घेणार, अशी भीती वाटत होती. माझ्याकडे बघ ना श्रुती, मी माझं प्रेम लपून नाही ठेवू शकलो. मला क्लिअरली बोलायला आवडतं. माझ्या मनातलं लपून ठेवून मी तुलाही फसवलं असतं आणि स्वतःलाही. आणि मला ते नव्हतं करायचं, म्हणून मी बोलून टाकलं. श्रुती, तुझ्या मनात पण तेच आहे ना जे माझ्या मनात आहे? आज मी दिवसभर तुम्हाला बघत होते. तुम्ही तुमचं काम नीट करताय, मीटिंग सुद्धा छान हँडल केल्या, पण तुमच्या डोक्यात सतत श्रुतीचे विचार सुरू आहेत. हो ना? खरंय तुमचं. तिच्याशी काही बोलणंही झालं नाही हो माझं. राघव सर, इट्स ओके. श्रुतीने तुम्हाला सांगितलं ना की
ती लेक्चरसाठी बसते. तिला कसं बोलता येणार होतं? ती म्हणाली होती मी नंतर कॉल करते म्हणून, तोही केला नाही तिने. श्रुतीशी नीट बोलणं होणं महत्वाचं आहे. आणि घरी बोलता येणार नाही, घरी विषयही काढता येणार नाही, सतत कोणी ना कोणी तिथे असणार. आपण एक काम करू, आपण ना श्रुतीला फोन करून बाहेर भेटायला सांगूया, एखाद्या कॅफेमध्ये वगैरे. आणि कोण तो मुलगा, काय रोहित तो कसा आहे, काय कुठला आहे, किती शिकलाय, त्याच्या घरचे काय करतात, तो कुठे राहतो, सगळं विचारू. एक मिनिट राघव सर. हे बघा, श्रुतीने घरी काही सांगितलं नाहीये ह्याचा अर्थ ती ऑलरेडी घाबरली आहे. आणि जर का अशा तुम्ही तिला डायरेक्टली सगळे क्वेश्चन्स केले तर ती आणखीन घाबरेल आणि तिला असं वाटेल की तुम्ही तिला कन्फ्रंट करताय. मग ती आणखी खोटं बोलेल. असं नाही का वाटत तुम्हाला? खरं आहे तुमचं, पण श्रुतीशी न बोलता त्या मुलाविषयी माहिती मिळवणार कशी आपण? मी काय म्हणते राघव सर, आपण डायरेक्टली जाऊन त्याच्याशीच बोलूया ना. फेस टू फेस कळेल तरी की तो कसा आहे, त्याचं वागणं कसं आहे, आणि त्याची सगळी इन्फॉर्मेशन त्यालाच विचारूया. काय म्हणतात? आय थिंक ही हिज बेस्ट आयडिया आहे. ठीक आहे, चला मग आधी आपण त्या मुलालाच भेटूया. श्रुतीशी आपण नंतर योग्य वेळ साधून बोलूया. ठीक आहे, आत्ताच निघूया आपण, मला आता धीर धरवत नाही.